पाहूया आजची ट्रिक काय आहे ते आता आपण बघणार आहोत. आजची ट्रिक आहे आपल्याला स्क्वेअर ट्रिक आणि खाली लिहिलं बघा प्ले विथ 25. प्ले विथ 25 म्हणजे 25 बरोबर खेळायचं. आपल्याला 25 बरोबर खेळायचं म्हणजे 25 संख्या जी आहे याच्याबरोबर आपण कसं त्या 25 ला आपण कसं हे करणार आहे ते बघणार आहोत. आता हे जे स्क्वेअर आहेत हे स्क्वेअर जे आहेत ते स्क्वेअर आहेत 50च्या आतले आणि 50च्या पुढचे म्हणजे 41 पासून ते 50 पर्यंत आणि इकडे आहेत 51 पासून ते 60 पर्यंत याच्या आतले स्क्वेअर आहेत. तर ह्यांच्या बरोबर 25 ने कसं काय आपल्याला प्ले करायचं किंवा काय करायचंय ते एकदम सिंपल ट्रिक आहे. एकदम सोप्या पद्धतीने आपण आता स्क्वेअर करणार आहोत. म्हणजे कोणतीही आपल्याला परीक्षेमध्ये हा जर क्वेश्चन आला तर आपण सहजासहजी हे सोडू शकणार आहे. एवढी सोपी पद्धत आहे. ती काय पद्धत आहे काय नाही ते आपण बघूया. आता नंबर आहे पहिल्यांदा 41. आता 41 चा स्क्वेअर मी तसं तुम्हाला स्क्वेअर काढायची पद्धत शिकवली आहे पण आता ही 41 ची जी पद्धत आहे ती आपण बघूया. प्ले विथ 25 हे नक्की काय बघूया. आता बघा 41. आता मला सांगा तुम्ही 50 50 म्हणजे 50 पेक्षा 41 ह्या 50 मधनं जर आपण 41 जर मायनस केली म्हणजे बघा 50 मायनस 41 केले खाली काय राहणार आहे 9 राहणार आहे म्हणजे 9 राहणार आहे. मग आता आपल्याला काय करायचंय प्ले विथ 25 म्हणजे हे जे 25 आहे ह्या 25 मधनं मायनसच करायचे 9. काय करायचं हे जर आलेलं आहे 25 मधनं मायनस करायचंय. आता 25 मधनं जर मी 9 जर मायनस केले तर माझं आन्सर काय येणार आहे इकडे तर 16 येणार आहे. किती येणार आहे 16. मग हे 16 जे आलेलं आहे हे उत्तर मी या ठिकाणी लिहिणार आहे 16. ओके. मग आता हे जे 9 आलेले आहे आता ह्यात काय आलेले आहे 9. मग 9 चा स्क्वेअर किती आहे 81. किती सिंपल पद्धतीने आपण केलेलं आहे. आता हे तुम्हाला लक्षात आलं असेल. आता सेकंड आता हे 43 नंबर दिलेला आहे. आता 43 काय करायचं आपल्याला 50 पासून 50 पासून आपल्या 43 कितीने कमी आहे रे तर 7 ने कमी. कितीने कमी आहे 7 ने. मग काय करायचं 25 मायनस 7. मग आपण काय करायचं 25 मधून जर आपण 7 मायनस केलं तर आपल्या येणार किती 18 येणार. किती येणार आहे 18. मग 18 आहे तसं लिहून घ्या. आता या 7 चा स्क्वेअर किती येणार आहे 49. तुमचा आन्सर ओके रेडी. बघा किती सिंपल पद्धतीने. नेक्स्ट एक्झाम्पल काय 46. आता हे 46 दिसते 50 पेक्षा कितीने कमी आहे तर 50 पेक्षा कितीने कमी आहे 4 म्हणजे 4 ने कमी आहे. मग 25 मायनस 4 किती येणार आहे 28 येणार आहे. मग 25 मधून 4 आपण मायनस केलं तर किती झालं 21. 21 इथे लिहिलं. मग 4 चा स्क्वेअर किती 16. आन्सर ओके. नेक्स्ट 48. आता हे 48 दिलेलं आपल्याला ह्या ठिकाणी तर आता हे 48 जे आहे 50 पेक्षा किती कमी आहे 2 कमी आहे मग 2 ने कमी आहे. मग या 25 मधनं 2 मायनस करा किती येणार आहे 23. मग 23 लिहिलेलं आहे. आता 2 चा स्क्वेअर. आता 2 चा स्क्वेअर काय येणार आहे 4 येणार आहे पण आता आपल्याला 2 डिजिट लागतात म्हणून आपण काय घेणार आहे 04. बघा तुमचा आन्सर ओके. म्हणजे हे तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने आपण बघितलेलं आहे. आता याचं उत्तर तुम्ही काय करायचंय कमेंट मध्ये सांगायचं याचं उत्तर काय येणार आहे. आता हे आपण बघितलं. आता आपण सेकंड बघणार आहे. बघा ज्यांनी आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते लगेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. आता नेक्स्ट बघा आता हे 50 पेक्षा मोठे नंबर आहेत. हे काय आहेत 50 पेक्षा मोठे. मग त्यांच्याबरोबर कसं काढायचं आपण. आता 50 पेक्षा मोठे म्हणल्यानंतर 50 पेक्षा किती मोठा आहे रे हा नंबर 52 तर 2 ने मोठा. कितीने मोठा आहे 2 ने. म्हणजे 25 मध्ये आता हे 2 प्लस करा म्हणजे किती झाले 27. इथे 27 लिहून घ्या. ओके. कितीने मोठे आहे 2 ने मोठे आहे. 2 चा स्क्वेअर काय होणार आहे 4. आपल्याला 2 डिजिट लागतात म्हणून काय लिहिणार 0. तुमचा आन्सर रेडी. बघा किती सोप्या पद्धतीने आपण केलेलं आहे. नेक्स्ट सम काय आहे 54. कितीने मोठा आहे हा 50 पेक्षा 4 ने मोठा आहे. किती 4 ने. 25 प्लस 4 किती झाले 29. इथे लिहून घ्या 29. 4 चा स्क्वेअर 16. तुमचा आन्सर ओके. किती सोपी पद्धत आहे. नेक्स्ट कितीने मोठा आहे 50 पेक्षा 9 ने मोठा आहे. आता 9 ने मोठा आहे म्हटल्यानंतर आपल्याला काय करायचंय 25 प्लस 9. तर आता आपण इकडे हे केलं प्लस केलं तुमचं उत्तर येणार 34. मग या ठिकाणी लिहा 34. मग आता काय येणार आहे 9 चा स्क्वेअर 81. तुमचं उत्तर ओके. नेक्स्ट बघा 58. कितीने मोठा आहे तर 8 ने मोठा आहे. मग 28 ने मोठा आहे. 25 मध्ये 8 मिक्स करा तुमचं येणार आहे 33 लिहिलं. 8 चा स्क्वेअर 8 8 जा 64 म्हणजे तुमचं उत्तर ओके. आता तुम्हाला 51 चं काय करायचंय स्क्वेअर काढायचं आहे आणि कमेंट मध्ये सांगायचं आहे. बघा व्हिडिओ कसा वाटला म्हणजे आपण 25 सोबत कसं खेळू शकतो कशा प्रकारे खेळू शकतो हे तुम्हाला आता कळलेलं आहे. म्हणजे इकडं काय करायचं आपल्याला मायनस करायचं कारण 50 पेक्षा
कमी आहे आणि इकडे काय करायचंय प्लस करायचं का तर 50 पेक्षा जास्त आहे. एवढ्या सोप्या पद्धतीने आपण स्क्वेअर सहजासहजी काढू शकतो. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि ज्यांनी आतापर्यंत आमच्या चॅनल सबस्क्राईब नाही केलं त्यांनी लगेच आमच्या चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे छान छान ट्रिक तुम्हाला शिकायला मिळतील.